नमस्कार मंडळी. उन्हाळ्यात थोडीशी चव येण्यासाठी जेवताना खमंग असं काहीतरी तोंडी लावायला जेवणाच्या ताटात हवं असतं. तर आज मी अशी ही ओली लसणाची खमंग अशी चटणी बनवून घेतलेली आहे. ओल्या लसणाची खमंग चटणी बनवून घेतलेली आहे. चला लगेच सुरुवात करते आहे. इथे मी मोठे मोठे काप करून घेतले आहे कांद्याचे आणि खरपूस असं भाजून घेणार आहे. व्यवस्थित त्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे या हिशोबाने व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. इथे काप मोठे मोठेच केलेले आहे आणि इथे 8 ते 10 लसणाच्या बारीक बारीक असे काप करून घेतले आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहे. आता लसणाची चटणी म्हटल्यावर लसणाचा वापर थोडासा इथे मी जास्ती केलेला आहे. व्यवस्थित सगळं व्यवस्थित आपल्याला दोन्ही पदार्थ भाजून घ्यायचे आहे. बघा, थोडंसं तेल मला कमी वाटलं होतं म्हणून मी इथे थोडंसं तेल अजून घालून घेतलेलं आहे. खूप जास्ती तेलाचा इथे वापर करायचा नाहीये. पुरेसं भाजायला जितकं आपल्याला लागेल तितकं अगदी अंदाजाने तुम्ही घालून घ्या. नंतर आपण पुन्हा तेलात व्यवस्थित शिजवून घेणार आहे. त्यामुळे इथे मी अगदी नावाला वापरून घेतलेलं आहे तेल. इथे 1 टोमॅटो घातलेला आहे मी. तिखट नको लागायला इथे मी सुक्या मिरच्यांचा वापर करते आहे लसणासोबत. तिखट जास्त नको त्रास व्हायला म्हणून इथे टोमॅटोचा वापर करते आहे. तुम्हाला जर चिंच आवडत असेल चिंच पण इथे वापरून घेऊ शकता तुम्ही. टोमॅटो पण व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आहे. मी याच्या आधी पण लसणाच्या चटणीचा रेसिपी शेअर केला आहे, तुम्ही ती पण जाऊन बघू शकता. हे बघा, हे मी इथे 8 ते 10 सुक्या मिरच्या छान गरम पाण्यात भिजत घातले आहे. अर्धा तास असं भिजवलेले आहे. बघा, अगदी नरम पडलेले आहे. ओली मिरची असल्यासारखं इतकी व्यवस्थित ती नरम मऊ भिजल्या गेलेली आहे. वाटण थोडंसं थंड झालं की आपण मिक्सरमधनं सगळं फिरवून घेणार आहे. इथे रंगासाठी मी काश्मीरी लाल मिरचचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता थंड झालेला आहे. आता छान आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊ. तुम्हाला जाडसर फिरवायचं असेल, आवडत असेल आहे जाडसर असं, तर थोडंसं जाडसर असं मिक्सरमधनं ग्राइंड करू शकता किंवा खूप फाईन पेस्ट हवं असेल तर तसं पण करून घेऊ शकता. इथे मी त्याच कढईमध्ये फोडणी घालत आहे. मोहरी जिरं तडतडल्यानंतर इथे आपण पेस्ट केलेलं सगळं इथे घालून घ्यायचं आहे. मी इथे थोडंसं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. थोडीशी खरपूस अशी चटणी छान वाटते म्हणून तुम्हाला जास्त प्लेन चोपडी हवी असेल तर तुम्ही तशी पण करून घेऊ शकता. बघा, व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला इथे मिरची लसूण छान शिजवून घ्यायचं आहे. एक 8 ते 10 दिवस टिकली पाहिजे आपली चटणी. कच्चेपणा निघून जायला पाहिजे. कांद्याचा, टोमॅटोचा, लसूण व्यवस्थित छान खमंग वाटले पाहिजे खायला चवीला. त्या हिशोबाने इथे आपण छान परतवून घेणार आहे तेलात. आणि ही चटणी साधारणतः 8 ते 10 दिवस बिना फ्रीजची व्यवस्थित राहू शकते. इथे बघा, वरनं मी पुन्हा 8 ते 10 लसूण ठेचून हे मी तेलात परतवून घेते आहे. छान लसूण आणि मिरची कांदा सगळं व्यवस्थित छान भाजला जाणार आहे. इथे अजिबात कच्चेपणा राहणार नाही. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ही चटणी आपण शिजवून घेणार आहे. अगदी मस्त लागणारी ही चटणी आहे. तोंडाची चव बदलून टाकणारी आहे आणि जेवताना मजा आणणारी आहे. ही तुम्ही पराठ्यांसोबत खाऊ शकता, भाकर सोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत पण खाऊ शकता. खूप छान लागणारी आहे. मी अशा बऱ्याचशा चटणीच्या रेसिपी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही त्या रेसिपीज पाहू शकता. अशी ही मस्त लागणारी लसूण चटणी तुम्ही पण आपल्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची चटणी कशी झाली. बघा, आता तेल सुटलेलं आहे. आता ही चटणी पूर्णपणे रेडी आहे खायला आणि ही तुम्ही जवळपास बिना फ्रीजचे 8 ते 10 दिवस स्टोअर करू शकता. तुम्हाला याच्यात लिंबू पिळायचं असेल तर लिंबू पण पिळून घेऊ शकता, पण मी इथे टोमॅटो यूज केलेला आहे त्यामुळे मला इथे लिंबाची गरज नाही आहे. बघा, व्यवस्थित छान असा रंग झालेला आहे, आलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.